बघा कंटिन्यू सिरीजचा जर क्वेश्चन आला तर ह्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला फक्त हे कळलं पाहिजे मायनस आलं तर काय आणि प्लस आलं तर काय, ते जर गोष्टी कळल्या तर तुमचे याच्यानंतर असले क्वेश्चन जाणार नाही. ठीक आहे. आता बघा एक मायनस इथं बघा 2 1 2, 2 मधून 1 गेला 1/2, नंतर 3 1 3, 3 मधून 1 गेला 2/3. तुम्हाला दरवेळेस असं मांडायची गरज नाही. नंतर 4 1 4, 4 मधून 1 गेला 3/4. पुढे एक संख्या मांडून घेतो याच्या आधी 1 - 1/9 असणार, डॅश 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 ना. 9 1 9, 9 मधून 1 गेला 8, 8/9 असं असणार. आणि नंतर 10 1 10, 10 मधून 1 गेला 9, 9/10. तुम्हाला फक्त मायनस चिन्ह आलं तर काय उरतं आणि प्लस चिन्ह आलं तर काय उरतं. इथं मायनस चिन्ह आहे बघा, नेहमी लक्षात ठेवा. इकडे हे 3 3 कटणार म्हणजे इकडचा अंश उरतोय. जर इकडचा अंश उरला तर राजांनो इकडचा काय उरणार, छेद उरणार. हे 9 9 कटले, हे 8 8 इकडे कटणार म्हणजे इकडचा छेद उरणार 1/10. 1/10 म्हणजेच किती रे, एका संख्येनंतर पॉईंट द्या, 0.1. 0.1 पॉईंट देताना कसा देणार, उलटा. 1 0 होतं एका संख्येनंतर, 2 0 असले 2 संख्येनंतर, मायनस चिन्ह असलं तर प्लस असलं तर काय होणार, प्लस असलं तर इकडचा छेद उरणार, तिकडचा अंश उरणार, विषय संपला. डायरेक्ट डील करू शकता अशा क्वेश्चनला. ठीक आहे.